सो हॅलो गाईज, आज Hello. आमचा व्लॉग सुरू होत आहे. इथेच गाडीतच सुरू होतोय आणि ह्याच्यामध्ये तुम्ही दिसत असाल, तुम्हाला तुमची 3 फेवरेट कॅरेक्टर दिसत आहेत. सो आम्ही आता निघालो आहे मुंबईला. मुंबईला आम्ही चाललो आहे शॉपिंग करायला. आता गणपती येत आहेत सगळ्यांच्या घरी, सो सगळ्यांची एक्साइटमेंट तर वाढली असेलच. इवन सगळे आता शॉपिंग करायला पण लागले असतील. सो आम्ही पण आता सुरुवात केलेली आहे, श्री गणेशा केलेला आहे. सो आता आम्ही मुंबईला यावेळेस शॉपिंग करणार आहे. म्हणजे सगळी शॉपिंग असं नाही, थोडंसं सामान आमचं आहेच गणपतीचं. सो आता आम्ही काही गोष्टी बघायला चाललो आहे, ज्या की लालबागला खूप फेमस आहेत आणि रिझनेबल प्राईसमध्ये मिळतात. सो त्या आम्ही बघितल्या आहेत व्हिडिओमध्ये की असं असं मिळतं. सो ते आम्ही जाऊन बघणार आहे स्वतः की आहे का खरोखर की का असं, म्हणजे ते दाखवायचं म्हणूनच दाखवतात. हा, मग ते आपल्याला पण व्हेरीफाय करायला हवं ना, बरोबर की नाही? बरोबर आहे. सो आता आम्ही इथेच व्लॉग सुरू केला. सो आम्ही तुम्हाला दाखवतो आम्ही तिथे लालबागला कुठल्या शॉप मध्ये जातो. सगळ्यात आधी जेवण करणार आहोत आम्ही. हा, पहिलं तर आता जेवण करणार आहे. 1:30 वाजले आहेत बरोबर. सो आधी आता आपण जेवण करूया. आणि आज रविवार असल्यामुळे आज आहे गटारी, सगळ्यांच्या घरी ऑलमोस्ट असेलच. सो ह्याच्यामध्ये मी थोडंसं या ब्लॉग मध्ये गटारीचं पण शूट करेनच. तुम्ही बघा. तुम्ही आमच्या गटारीचा प्लॅन सांगून इकडे बोलवलं मुंबईला. मी आलो पण आता बाहेर घेऊन चालले. सो गटारीचा प्लॅन तर आहेच, पण तो संध्याकाळी होईल आमच्या घरी. कारण का मम्मीच करेल, मी तर नॉनव्हेज नाही बनवत. सो ह्यांच्यासाठी गटारी ती घरी होईल. कारण का बुधवार येतोय, पण तेव्हा सगळ्या अमावस्या असल्यामुळे खूप जण नाही करत गटारी. यस. काय सो आता आम्ही ऑलमोस्ट दादर टिटीला पोहोचलोय. तर हे बघा तुम्ही, आम्ही सिग्नलला थांबलो इथे. हे आपलं दादर टिटीचं सिग्नल. म्हणजे आम्ही जातोय स्ट्रेट, आपल्याला लालबागला जायचंय. सो पहिली तर आम्ही पेटपूजा करणार आहे आणि नंतर मग आम्ही जाणार आहे आपली जी आहे ती शॉपिंग करायला. ती मग शॉपिंग वगैरे तुम्हाला दाखवतो. तोपर्यंत काही स्टे ट्यून बघत राहा हा आमचा ब्लॉग. सो फायनली गाईज आम्ही आमच्या हॉटेलला पोहोचलोय. पण गाडी लावण्यासाठी जागा शोधायची आता आपल्याला. येस, मला असं वाटत लास्ट टाइम आम्ही अशी इथे मध्येच लावलेली. रस्ता होता आम्हाला जागा लावायला. आता इथे काय जागा दिसत नाही. आज तर मला वाटते मुश्किलच आहे जागा भेटणं. खूपच पार्किंग साठी आता कष्ट घ्यावे लागतील. हे बघूया, आज संडे दिसतोय त्याच्यामुळे खूप इथे फुल आहे पूर्ण. लास्ट टाइम आम्ही असं इथेच मध्येच लावलेली बाहेरच. त्या बीएमसीच्या पार्किंगला लावायची का? एवढं यावं लागणार चालत. इथे लावतोय आता गाडी. बस 2 मिनट बस पकड़ के रखना. शादी भिजवा दो ना, 3 बजे तक हो जाएगा. 3 बजे तक आ जाएगा आपके यहाँ पे. ठीक है. हाँ, बिल आपका 50 रुपया हुआ था. 500 रुपया आपने एडवांस दिए थे. अभी ये कवर में माईकच नाही लावला आपला. आम्ही दत्त बोर्डिंग बोलते. हा, आता आम्ही दत्त बोर्डिंगला आलोय. वेटिंग आहे आमची. किती वेटिंग आहे? त्याच्या आधी आम्ही हे घेतलंय सामान. वेटिंग होती, अर्धा तास होती. आता नेक्स्ट आम्ही खाणार आहे एकदम. आणि आता चिकन कलेजी आणि बिर्याणी. आवाज नाही येत असणार, माईक नाही लावलं. चिकन लिव्हर खाली ना, चिकन सुका खाली. तुझी तर मी चिकन कलेजी थाळी घेतोय आणि अनिरुद्ध चिकन सुका थाळी घेतोय आणि सोनालीला चिकन नाही जमत म्हणून चिकन बिर्याणी. तर मस्त गटारीचा स्पेशल प्लॅन आहे आमचा. मी चिकन बिर्याणी आणि ह्याच्यातले कलेजी मसालाची चटणी. वाव, इकडची खूप बेस्ट लागते. त्याच्यामुळे मी ह्याला पण सजेस्ट केलंय, कारण का ह्याला माहित नव्हतं इकडचं. आम्ही आधी येऊन खायचो, सो त्यामुळे आम्हाला माहित होतं. सोनाली काही खात नाही, फक्त ती अशी लावून लावून चटणी खाते. तेवढंच तिला प्रेम. पण सुख आहे ना, म्हणून मग ते मी खाते. चला आता आपण ऑर्डर देऊ.
सो फायनली आमचं जेवण आलंय. बघू शकता ह्याची चिकन कलेजी थाली त्याने ऑलरेडी सुरू केलेली आहे. एक नंबर. इथे चिकन सुखा थाली त्याची पण खाण्याची सुरुवात झाली आहे. गटारीची सुरुवात झाली आहे चांगलीच. इथे माझी चिकन बिर्याणी आली आहे विथ सोल कढी आणि आपले वडे आणि मी चटणी घेणार आता. सो अशा प्रकारे आता आम्ही जेवून घेतो पटापट. इथे सगळं जेवण वगैरे झाल्यावरती आम्ही काय काय शॉपिंग करतो ते तुम्हाला दाखवतो नक्कीच. चला बाय. कार्ड मानो मोहित मारो मारो आपने 1225 काळा नाही नाव तिथे. काळा नाही दुधला के होईल गोरा. ऑफ व्हाईट आहे ना. सोनाली आता शॉपिंग चालू आहे सोनालीची. नेगोशिएशन स्किल्स बघा आता सोनाली. तो पतला ही हो जाएगा ना ऐसे तो फिर कम कर दो अभी. नहीं देंगे, ये पतला लेस आएगा ही. हा दिखाओ इतना. तिकडे एका दुकानात 15 रुपयासाठी पण 15 रुपयाचं निगोशिएशन केलेलं आहे. 725 तर बोलत आहे याने डायरेक्ट 710 केले. तो दुकानवाला पण बोलतोय अरे 15 रुपये केले क्यों भाई. अरे ही छान आहे यार आम्ही पण घेऊ का अशीच. किती प्राइस एवढं मोठं. नहीं सगळ्यांनी हाँ तो मैं वही बोल रही हूँ ना. वो नहीं चाहिए. किती 150 ला किती मीटर मीटर. आपल्याला 1 फूटला 1 मीटर बसेल. हा ठीक आहे चालेल ये. 1.5 फूटला किती. 1.5 फूट 1.5 फूट की मोठी आहे. एक 1.5 मीटर आहे ना 1 मीटर. तो अभी 1.5 मीटर और 1 मीटर मतलब 2.5 मीटर. एक 1.5 मीटर आणि एक मीटर. 1 मीटरचं आमच्या मूर्तीसाठी आणि 1.5 मीटरचं यांच्या मूर्तीसाठी. सोनालीने खाली बघितलं नाही आणि ती घाबरली आहे. खाली आहे मांजर. मांजर बघा मेजरमेंटला हेल्प करते. तुझे केस उडाले असतील. बरोबर आहे का. सोनालीला टेन्शन याचं आहे की तिचे केस उडाले असतील सगळे. मग खालचं कट करायचं. काय नाही हा पडला छोटा त्याच्यामुळे ही घाबरली. ये भी कर दो भाई. तर नेगोशिएशन सक्सेसफुल झालंय. ते बोलत होते की 150 रुपये मीटर नुसार 1.5 मीटर आणि 1 मीटरचे 375 झाले. बट सोनालीने 300 रुपयातच घेतलेला आहे. अशा प्रकारे नेगोशिएशन एक्सपर्ट सोनाली. पुढे काही नाही झालं आपलं. चल त्या साईडला बघावं लागेल काहीतरी. काय बघायचंय आता झालं ना. असंच काहीतरी दिसलं तर बघूया ना गणपतीच्या रिलेटेड. गणपतीच्या रिलेटेड काहीतरी दिसलं तर बघूया. चला आपल्याला परत घरी पण जायचंय तिकडे पण जायचंय. घरी किती वाजले. वाजले आहेत आता. तर इथे बघा लालबागच्या गणपतीची तयारी चालू आहे. आम्ही एकदा गेलो होतो. खूप जास्त प्रचंड गर्दी होती. आम्हाला जवळपास 6 तास लागले दर्शनासाठी. मग त्यानंतर आम्ही ठरवलं की नाही जायचं. गणपती बाबा सगळीकडेच आहेत. घरच्याच गणपती बाप्पांचं चांगलं दर्शन घ्यायचं. नको नाही वाटणार. गावठी वाटणार. नाही आधी लावला असेल आता नाही वाटत छान. चल ब्लाऊज शिवण्यासाठी पण कपडा सोनाली इथूनच घेते. काय बोललीस. 150 रुपये मीटर.
150 रुपये मीटर वेल्वेट वाला ब्लाऊज शिवण्यासाठी. घे ना, किती मीटर पाहिजे तुला? एकच लागणार. एका मीटर मध्ये ब्लाऊज होता. हो ठीक ठीक आहे, घे जा. काय करते? 150 रुपये मीटरचा ब्लाऊज घेते. काय बोलले? आज सोनालीने काही घेतलं नाहीये, निघालीये. काय बोलतेय सोनाली, का नको? कारण का आता माझी तशी साडी नाहीये माझ्याकडे, त्याच्यामुळे मला ते नकोय. अरे, इथे पण छान आहे. हे छान वाटतं कमळाचं ना, वेगळं. किती काय विचारू फक्त प्राइस. ₹400 ₹400 जोडी बोलतायत ते कमळावाले. रेड आणि व्हाईट रेड कोणता? सोनाली एवढेच rate. आणि ऐक ना, तो तसं घे, एकदम प्रॉपर फुलांचं भरलेलं. पण प्लेन पण छान वाटतात. कुठे लावायचे मग? कशाला? मलाच नाही, व्हाईट वाले घे. व्हाईट वाले लावूया अशी लाईनीने. कुठे व्हाईटला एवढं काय, कलरच हवा. कलरने शोभा येते. एक वेळ तो राणी कलर चांगला वाटतो, नाहीतर हळदी कलर. ₹300 जोडी. प्रिंटेड वाले आहेत ब्लाउज पीस. लगेच सोनालीने एका दुकानावरून दुसऱ्या दुकानावर जंप मारली आहे. सोनालीला फक्त फिरायचं. वक्त बदल लिया, जसं बात बदल लिया. आता ती ते दुसरं काहीतरी बघत होती, लगेचच ती डायरेक्ट बघता बघताच इकडे आली. अचानक ब्लाऊज बघायला चालू केलं तिने आता डिमांड विचारले पण की हे आहे का. मला तर डाऊट आहे ती घेईल, तरी बघू आपण काय करते. ₹50 असल्यामुळे सोनाली घेऊ शकते. सोनाली आता ₹50 बघून खूप सारे काढतीये. बघू आता किती काढते. 1 2 3 4 तर काढले तिने. त्यानंतर ती अजून एक व्हॅरियंट विचारणार. हे अशामध्ये असं मिळेल का तुम्हाला? ₹80 ₹50. नो आयडिया. बघू आपण आता काय होतं. तर सोनालीने कहरच केलाय. खूप मोठी लाईन काढली आहे यामध्ये. 1 2 3 4 5 6 7 8 काढलेले आहेत. त्यानंतर तिने दुसऱ्याच ह्याच्यावर हात ठेवलाय. आता बघू आपण शेवट काय होतंय आता. 100 120 रेट सांगतायत काका. अरे, हे सगळं ठेवून टाकलं सोनालीने साईडला. नाही तर सोनालीने घेतलंय ते सर्व. अहो आश्चर्यम. 1 मीटर मध्ये होऊन जाईल असं बोलतायत काका. तर बघू आता आपण सोनाली किती रुपयाची खरेदी करेल ते. घेतलंय सोनालीने बरंच काय काय. 750 रुपयाची टोटल केली आहे सोनालीने. सो फायनली आता आम्ही खूप अरे, सारी माईक लावा, shopping मॅडम. करून. माईक लावला इथे नाही, इथे आवाज येईल ना. ते लावलेलं आहे का काढलेलं आहे? काढलंय त्याला, पिन हा, नाही ठीक आहे, आहे बोल, बोल. ना तुझ्याकडेच आहे ना ते. पुढे सो आता आम्ही इथे काहीच शॉपिंग केलंय, म्हणजे ते पडदे वगैरे घेतले, परत खूप साऱ्या गोष्टी घेतल्या. तर त्या दिसेलच तुम्हाला व्हिडिओ मध्ये. कुठे रे रस्ता? राईट घ्यायचा सिग्नल पासून. या वाला? हा. तिथून आत सो मग तिथून आता आम्ही निघतोय. अजून आम्ही हा आमचा आधीचा मार्केट आहे. इथे आमचं जुनं घर आहे. इथे आम्ही राहायचो आधी. आम्ही चालत फिरायचो. आता मी कार. बघा किती आमच्यामध्ये प्रगती झालेली आहे. या बाजारात आम्ही यायचो पहिले. नायगावचा बाजार. सो ही आमची इथे बेकरी आहे. त्या बेकरीत आम्हाला यायचंय खायला घ्यायला. हे आमचं मैदान.
तिथे आम्ही खेळायला यायचो. आणि इथे आमच्या चाळी. इथे देऊया. हे दोनच मला इथेच खायला. सोनाली आली आहे तिच्या बालपणीच्या बेकरीमध्ये. काय वाटतंय? सोनालीने 2 पेस्ट्रीज घेतलेले आहेत. एक कानूसाठी. एक चम्मच घे ना एक्स्ट्रा मग. मी एवढा नाही खाणार आहे. तेवढं नाही खाणार आहेस? जेवढं खायचं तेवढं का. त्याला विचार वेगळं. गेला तो बोलला बाय म्हणून सांग त्याला आगमनला जायचं आहे. आणि बघ ना, हा पर्पल मॅच करतो. आणि आता माझा जुन्या डेटचा फर्स्ट बाईट खाते. बघू कसा लागतो. तेव्हा आम्हाला हा केक महाग वाटायचा. किती महाग? 40 रुपये म्हणजे. आता कितीला आहे? काय माहिती, विचारलं पण नाही. म्हणजे मग किती फरक होतो माणसामध्ये. काय वाटतं अनु, कसं आहे? टेस्ट वही आहे? चेंज असेल तुला टेस्ट. तू खाल्ला नाही अजून? सेम आहे, सेम. अनु अजून खाल्ला नाही आहे. फोटोशूटच चालू आहे त्याचा. काय आहे त्याच्यामध्ये? अरे बघा, मस्त आमचा गटारीचं नियोजन. दाखवू कसं आली? हे बघा. चिकन. यस. आणि शेफ बघा आमचे मॅक्सी शेफ. आणि आम्ही बाकीचं हे न खाणारे मेंबर अति उत्साही. बैगानी शादी में अब्दुल्ला दिवाना. ऑर्डर केलाय. खाणार. यस. तो मागचा मेंबर हायलाइट होत आहे. बरोबर नाही ना आला? हा काय म्हटलं, बॉक्स घेऊन होते फोटो. बरोबर नाही नाही आला. खाणारे दुसरे मेंबर पण बसले तिथे. एक पहिला मेंबर, दुसरा मेंबर आणि हा तिसरा मेंबर दाखवू. हा तिसरा मेंबर. आणि चौथा आणि पाचवा पण दाखव. चौथा पाचवा. आता सगळ्यांची गटारी इथे सुरू होईल. आम्ही जेवून घेतो आता आणि मग तुम्हाला भेटतो.